बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार सुभाष देशमुख यांच्यासोबतच राहणार असल्याचं आमदार विजयकुमार देशमुख यांनी सांगितलं। बाजार समितीच्या निवडणूक प्रक्रियेतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक घडामोडी पाहायला मिळाल्या। भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि भाजपचं संयुक्त पॅनल निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे। तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकरता ज्येष्ठ नेते आमदार सुभाष देशमुख हे पॅनल उभं करणार असल्याचं निश्चित केलं आहे। यावर माजी सभापती तथा आमदार विजयकुमार देशमुख यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले, या निवडणुकीत मी भाग घेणार नाही हे यापूर्वीच सांगितलं आहे, परंतु सुभाष देशमुख हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं पॅनल उभं करणार असतील तर त्यांना पाठिंबा देणार असल्याचं त्यांनी सांगितलं। भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे येणारा काळ हा निवडणुकीचा काळ आहे। जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहे। त्या दृष्टिकोनातून बघितलं तर मी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या बरोबरच राहणार। सुभाष देशमुख जर का भारतीय जनता पक्षाचं पॅनल करत असेल तर त्यांच्याबरोबर राहील। पुढे बोलताना त्यांनी नेत्यांनी आपल्याला सोयीस्कर असा पॅनल तयार केला आहे, त्यात पक्षाचा आदेश असेल असं आपल्याला तरी वाटत नसल्याचं त्यांनी सांगितलं। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका जसजशा आज उमेदवारी काढून घेण्याची शेवटचा दिवस आहे आणि मला असं वाटतं की ज्या त्या लोकांनी, नेत्या लोकांनी आपल्याला सोयीनं पॅनल द्यायला, त्याच्यात कुठलं पक्षाचा संबंध नाही आणि पक्षाचा आजपर्यंत आदेश आला नाही की तुम्ही असं यांच्याबरोबर राहा किंवा काँग्रेसबरोबर राहा किंवा काय कुणाबरोबर, मला तर माहीत नाही, आम्हाला तर कुठला आदेश आला नाही आणि मी या निवडणुकीमध्ये लक्ष माझं कमी आहे, भाग घेणार नाही, या अगोदरही मी सांगितलं। पण पक्षाच्या कार्यकर्त्यावर कुठेतरी अन्याय होत असेल तर मी पक्षाच्या कार्यकर्त्याच्या बाजूने उभा राहणार। आता मालक बापूंना साथ देणार का हे पाहणं मात्र औत्सुक्याचं ठरणार आहे।